बातमी कल्याण डोंबिवलीकरांसाठी। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्वाईन फ्लूने शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे। कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे या रुग्णांची माहिती संबंधित रुग्णालयाकडून केडीएमसी प्रशासनाला देण्यात आली आहे। आरोग्य विभागाने या संदर्भात अजूनही काहीही हालचाल केली नसल्याचंही समजतंय। रुग्णांची माहिती लपवल्याचा खासगी रुग्णालयांवर आरोप आहे। केडीएमसी प्रशासन त्यामुळे ॲक्शन मोडवर आले। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। अमजद, काय अपडेट्स आहेत? अजूनही या सगळ्या रुग्णांची माहिती लपवल्याचा एका खासगी रुग्णालयावर आरोप आहे। काय केडीएमसी प्रशासन करते या प्रकरणात? विनोद सर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत साथीचा रोग मोठ्या प्रमाणात पसरला। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सर्व खासगी हॉस्पिटलना या त्या संदर्भातली माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती आणि तसं पद्धत खासगी हॉस्पिटल प्रशासनाला पाठवले होते। सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 2 स्वाईन फ्लूचे रुग्ण एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे। मात्र ती माहिती लपवली गेली असा आरोप केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे आणि असे जे हॉस्पिटल आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। मात्र साथीचा रोग ज्या प्रकारे पसरत आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर खासगी हॉस्पिटलनी याची माहिती केडीएमसी प्रशासनाला दिली पाहिजे अशी आता अधिकाऱ्यांनी सूचना केली आहे। मात्र जे असे हॉस्पिटल जे कृत्य करतात त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्स बद्दल।